का ठेवलं गेलंय तुम्हाला सांगतो. नॉर्मलायझेशन त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन व्हावं. तुम्ही जर बघितलं असेल, एक मुलगा मला बोलला, मी अभ्यास करायचो कितीतरी तास, मी तिथं लायब्ररीमध्ये बसायचो, मला मार्क पडले 92 आणि नॉर्मलायझेशनली ते झाले 110 आणि माझा भाऊ पुस्तक सुद्धा उघडत नव्हता, तो बसायचा दुकानावर आणि वेळ आहे म्हणून दिली परीक्षा, त्याला मिळाले 80 आणि नॉर्मलायझेशनच्या नंतर तो गेला 160च्या पुढे. काय जेव्हा तुम्ही ओएमआरच म्हणतात ना, त्या परीक्षेमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असतं सगळं, बरोबर का नाही? त्याच्यात कुणी गंडवागंडवी करू शकतं का? गेल्या 25 वर्षामध्ये एमपीएससीचा एक तरी पेपर फुटलाय का? आणि मग तशा पद्धतीने त्या ठिकाणी जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही तुमचा कागद आन्सर शीट घेऊन कोर्टामध्ये जाऊ शकता, आयोगामध्ये जाऊ शकता. जाता का नाही जाऊ शकत? पण मग काय, त्याला पर्याय काढून यांनी नॉर्मलायझेशनचं एक मोठं काहीतरी कॉन्सेप्ट आणले आणि मग त्याच्या मागे लपून ज्या लोकांकडनं पैसे आलेत, ज्या लोक आपल्या विचाराचे आहेत, अशा लोकांना आत घेतलं जातं, दाखवलं जातं की नॉर्मलायझेशन झाल्यामुळे त्यांना जास्त मार्क पडले. अन्यायकारक आहे का नाही? आहे का नाही सांगा मला तुम्ही सांगा. जर पैसे देऊन एखादा अधिकारी माणूस झाला तर उद्या एखादा गरीब शेतकरी, मजूर, सामान्य व्यक्ती त्या अधिकाऱ्याकडे गेला, फुकटात सेवा देणार आहे का? पैसे घेणार का नाही घेणार? मग हे फक्त विद्यार्थ्यांची लढाई नसून सिस्टम मध्ये पैसे देऊन जे कोणी अधिकारी होतात त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. त्यासाठी ही लढाई अतिशय महत्वाची आहे. तुम्ही बघत असाल एका आमदाराची किंमत किती, एका किंमत किती? बर एवढे पैसे तुमच्याकडे आहेत ना? तुमच्याकडे नाही हो, सरकारकडे आहेत, नेत्यांकडे आहेत. मग आमच्या विद्यार्थ्यांकडनं 1000 रुपये घेण्याचं कारण काय? अहो मला एक मुलगा म्हणाला, एमपीएससीच्या मी 10 परीक्षा दिल्यात, 10 परीक्षाच्या 10 पेपर मी पास झालो, पण मी सरळच्या 12 परीक्षा दिलोय, एक सुद्धा पास झालो नाही. आणि याच्यात तो म्हणाला 12 ते 13,000 रुपये आम्हाला द्यावे लागले. तुम्ही 10वी 12वी देऊन आलेला आहात का नाही आलेला आहात? बर 10वीचे पेपर जेव्हा घेतात 10-12 लोकांचे, नाही तर 12वीचे घेतात, ते काय ऑनलाईन घेतात का? म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला शाळा खोल्या देतात, बेंच देतात, वर्ग खोल्या देतात आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकदाच परीक्षा होती का नाही? मग 10-12 लाखाची ती परीक्षा होती, 12वीची होती. युपीएससीची परीक्षा 8 लाख विद्यार्थी त्याच्यासाठी बसतात, ती होती. आणि मग इथं तुम्ही कारण काय देता की नाही काय आहे ते प्रॉब्लेम होतो, पेपर फुटतो म्हणून आम्ही ऑनलाईन करायला चाललेलो आहोत. आता मला सांगा, कम्प्युटर लॅब असणाऱ्या असे किती क्लासेस आहेत? कमी आहेत का नाही? मग आता समजा एका पेपरला 100 प्रश्न असतील आणि तुम्हाला समजा तिथं बघितलं तर 50 परीक्षा घ्यायच्या झाल्या तर किती प्रश्न काढावे लागतील? 5000 प्रश्न. त्याच्यात समजा एका सत्रामध्ये, नाहीतर एक जे तुमची समजा 7ची बॅच असेल, 9ची बॅच असेल, त्याच्यामध्ये एका प्रश्नामध्ये गडबड झाली तर अख्खे मागचे लोक तिथं अंड्या होऊ शकतो का नाही होऊ शकत? आणि तुम्ही आता जेव्हा ऑफलाईन घेता, पेपरवर काय लिहिलंय ते समोरासमोर दिसतं. ऑनलाईन गेल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजवर जावं लागतं आणि विसरला तर परत मागच्या पेजवर जावं लागतं. त्यात तुमचा जास्त वेळ जातो. तर हे जे काय हे आपल्याला थांबवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की सरकारमध्ये बसणाऱ्या काही लोकांना याच्यातून भ्रष्टाचार करायचा आहे, याच्यातून पैसा खायचा आहे आणि हे कुठेतरी आपण सर्वांनी आणून पाडायचं आहे. तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये दिलेल्या एका लिंकवर गेलाय का? कुठं जाती ती लिंक? TCS ला जाते. आता मला तुम्ही सांगा, विद्यार्थ्यांची परीक्षा पेपर तुमचा, TCS बरोबर तुमचा कॉन्ट्रॅक्ट आधीच झालाय आणि TCS ला ताकद देण्यासाठी, TCS ला पैसे देण्यासाठी ही परीक्षा जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आमच्यावर लादत असाल तर आम्ही सुद्धा मराठी माणसं आहोत, आम्ही कुठं घाबरणार नाही, लढल्याशिवाय राहणार नाही. टीईटीच्या परीक्षेचं काय झालं? 6.5 लाख विद्यार्थी बसतात.
अन्याय झाला का नाही झाला? त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटला. दुर्दैव असं की काही लोकांनी मला सांगितलं की मंत्री महोदयांना सुद्धा माहित नव्हतं पेपर फुटला. त्याचं कारण असं आहे, त्यांच्या खात्यामध्ये त्यांना कुठंच अधिकार नाहीये. दुसरीच लोक त्याच्यामध्ये तिथं लक्ष देत आहेत. त्यामुळे आपल्याला टीईटी पेपरला बसणारे आमचे जे पुढचे सर्व शिक्षक आहेत त्यांच्या आपल्याला राहायचं का नाही राहायचं? पण टीईटी वाल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचंय, एमपीएससी परीक्षेसाठी हे जे सर्व विद्यार्थी लढतायत त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहणार का नाही राहणार? बरं, आपले काही विद्यार्थी नीट परीक्षेसाठी बसतात, तिथे पेपर फुटतो, त्यांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण संघटित राहणार का नाही राहणार? कारण का ही लढाई तुमची आहे, आपल्या सगळ्यांची, आणि आपण सर्वजण विद्यार्थी म्हणून या सर्वच विद्यार्थ्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहिलो तर नक्कीच कुठं ना कुठंतरी आपल्या सर्वांना यश मिळण्याशिवाय राहणार नाही. आता आज इथं आंदोलन झालं, नंतर ही कृती समिती आपल्या सर्वांना मार्गदर्शन करेल पुढचं आंदोलन कुठे. पण मला असं वाटतं त्याच्या आधी एक स्टॉप आपण पुण्याला घेऊया. पुण्याला घेऊया ना. आता वारी कधी संपती पुरी? 24 हा बघा, मला असं वाटतं आंदोलन करत असताना स्टेनोचा पण विषय महत्वाचा आहे. मी स्वतः राधा मॅडमला भेटलो होतो, बोललो होतो, मंत्र्यांना भेटलो, त्यांनी जो युक्तिवाद मला दिला, त्यांनी मला सांगितलं काय झालंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. आता फोनवर बोललं तरी टायपिंग होतं, मग टायपिस्टची काय आपल्याला जरूरत आहे असं त्यांनी मला सांगितलं. पण त्यांनी काही सांगितलं तरी मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या सर्वांसाठी आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा. 5 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो तुमच्या विषयासाठी. ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी, ऑनलाईन घेऊ नये. चर्चा बरीच झाली, शेतकऱ्यांचा मुद्दा होता. त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलो, साहेब विद्यार्थ्यांचा विरोध आहे, सर्व विद्यार्थी एकत्रित आलेले आहेत, की कृपा करून तुम्ही ऑनलाईन घेऊ नका, तुम्ही ऑफलाईन घ्या. त्यांनी मला सांगितलं तुम्ही बोलत असाल आणि विद्यार्थी बोलत असतील तर आम्ही सकारात्मक आहोत. मला फक्त जाता जाता एकच सांगायचंय, राजकीय लोक जेव्हा म्हणतात ना सकारात्मक, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.